हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. बलात्कार करणाऱ्यांचा भाजपमध्ये सन्मान. बदलापूर प्रकरणातील तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक बनवल्याचा मुद्द्यावरून काँग्रेस हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा. कामं केली असती तर रामाच्या नावानं मतं मागावी लागली नसती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा. तर 70,000 कोटींच्या घोटाळ्यावरून अजित पवारांना टोला. मंत्री अतुल सावेंच्या निकटवर्तीयाचा व्हिडिओ. अंबादास दानवेंकडून ट्विट. सावेंच्या निकटवर्तीयाची दादागिरी करत असल्याचा आरोप. तर सावेंकडून गुन्हेगाराला आश्रय दिला जात असल्याचा दावा. नंदुरबारमधील शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरीच्या घरावर हल्ला. उपनगराध्यक्ष निवडीनंतर मिरवणुकीत झालेल्या वादातून अज्ञातांकडून दगडफेक. कुठल्याही खासगी व्यक्तीला धारावी दिलेली नाही. एसआरए आणि डीआरपी मिळून धारावीचं पुनर्वसन करत आहेत. विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर. बांगलादेशात आणखी एका हिंदू युवकाची हत्या. जमावानं महापात्र नामक युवकाला मारहाण करत विष देऊन केलं ठार. इराणमध्ये खोमणींविरोधात हिंसक प्रदर्शन सुरूच. आतापर्यंत 217 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा. तर इराणी नागरिकांच्या मदतीसाठी अमेरिका तयार असल्याचा ट्रम्प यांचा दावा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आजपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात. वडोदरामध्ये आज पहिला सामना. न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हिडिओत भररस्त्यात एका व्यक्तीला मारहाण करण्यात येते. ही मारहाण करणारी व्यक्ती भाजपचे नेते अतुल सावेंची निकटवर्तीय आहे असा आरोप यावेळी दानवेंनी केलाय. सावेंचा निकटवर्तीय कसा भर रस्त्यावर दादागिरी करतोय पहा असा आरोप दानवेंनी या व्हिडिओतून केलाय. नंदुरबार शहरात काल उपराध्यक्ष निवडीनंतर निघालेल्या मिरवणुकीत झालेल्या वादाचे पडसाद रात्री उशिरा पाहायला मिळाले. या निवडणुकीतील वादातून रात्री उशिरा शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञात टोळक्यांनी दगडफेक करत मोठी तोडफोड केली आहे. शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र प्रथमेश चौधरींनी काल नंदुरबार नगर परिषदेच्या उपराध्यक्षपदाची निवड झाली होती. यानंतर निघालेल्या मिरवणुकीत काही विरोधकांनी त्यांच्यावर वाद होत हाणामारी देखील केली होती. मात्र दोन्ही गटानं हा वाद समविचारानं मिटवत गुन्हा न दाखल करण्यात परतल्याचं दिसून आलेलं आहे. ज्या गटाला मारहाण झाली त्यांनी आपल्या डोक्यात राग कायम ठेवत याच रागातून रात्री शिरीष चौधरींच्या घरावर हल्ला करत दगडफेक केल्याचं बोललं जातंय. या दगडफेकीत माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर काचा मोठ्या प्रमाणात फोडल्या गेल्या आहेत. तर गाडीचं देखील नुकसान करण्यात आलंय. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा धरपकड देखील सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. पुढची महत्त्वाची बातमी पाहूया. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवाजी पार्क मैदानावर आज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची शिवाजी पार्क मैदानावर आज जाहीर सभा होणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर येऊन मुंबईत प्रचार सभा घेत आहेत. शिवसेना उभाटा आणि मनसेच्या युतीनंतर मुंबईत
बंधूंच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले। ठाकरे बंधू काय बोलणार या सभेमध्ये याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। पुढची महत्त्वाची बातमी, मुंबईत शिवसेना उभाटाला मोठा धक्का बसलाय। शिवसेना उभाटाच्या पक्षाचे माजी आमदार दगडू सकपाळ आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय। मुक्तगिरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 203 मधून इच्छुक होती, मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आल्यानं सकपाळ नाराज होते आणि त्यानंतरच त्यांचा हा पक्षप्रवेश पाहायला मिळतोय। आता महानगरपालिकेच्या सुपरफास्ट बातम्या पाहूयात। शिवसेना उभाटा पक्षाचे माजी आमदार दगडू सकपाळ आज शिवसेनेत प्रवेश करणार। ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय। मुक्तागिरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता होणार पक्षप्रवेश। मतदानाला काहीच तास शिल्लक असतानाच अमरावती महानगरपालिकेतील भाजप आणि युवा स्वाभिमानी पक्षाची युती तुटली। भाजपचे ज्या ठिकाणी 6 आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षाला दिल्या होत्या, त्या 6ही जागांवर भाजपनं अपेक्ष उमेदवारांना दिला पाठिंबा। पिंपरी चिंचवडमध्ये 9 वर्षात 40,000 कोटींचं काम कुठे झाली दाखवा असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता महेश लांडगेंवर हल्लाबोल चढवला। मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा अजित पवारांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रचार सभा पिंपरी चिंचवड शहरात पार पडली। यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला। आमचे महेशदादा लांडगे जरा वैतागलेत, कारण निवडणुका आल्या की अनेकांचे कंठ फुटतात, अशी टीका त्यांनी अजित पवारांवर केली। अमरावतीतील सभेतून अजित पवारांनी यशोमती ठाकूरांवर थेट निशाणा साधलाय। समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांची दादागिरी गुंडगिरी खपवून घेणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिला होता। त्याला यशोमती ठाकूरांनी प्रत्युत्तर देत अजितदादा दिशाभूल करू नका असं म्हणत सत्तेतून बाहेर पडण्याचं आव्हान दिलंय। पिंपरी चिंचवड शहरावर अजित पवारांनी स्वतःला मुलाप्रमाणे प्रेम केलं, शहराचा विकास कसा होईल याचा विचार केला आणि शहरात विकसित केली, अशी प्रतिक्रिया खासदार सुनेत्र पवारांनी दिली आहे। मोठं व्हायचं असेल तर टीका होत असतात, कुटुंबाला या टीकेची सवय आहे, पण आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही भावना आहेत, असं यावेळी सुनेत्र पवारांनी टीकाकारांना उत्तर देताना म्हटलंय। नाराज असलेल्या मंदा म्हात्रे प्रचारात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। उमेदवारांच्या प्रचारात उतरले, मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याची खंत कायम राहणार, मंदा म्हात्रे म्हणाल्या। चंद्रपूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून वचननामा जाहीर करण्यात आलाय। जलस्रोतांचे बळकटीकरण, मुबलक पार्किंगची सोय, शहर सुशोभीकरण यासह शहरातील बायपास या मुद्द्यांवर जाहीरनाम्यात भर देण्यात आलाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 16 मधील भाजप IPI युतीची उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सभा घेतली। युतीचे उमेदवार धर्मपाल तंतरपाळे, दीपक भोंडवे, संगीता भोंडवे आणि शिल्पा राऊत यांना बहुमतानं विजयी करा असं या आवाहन या सभेतून करण्यात आलंय। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी प्रकाश आंबेडकरांनी मालेगावात सभा घेतली। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे। मनुवाद प्रवृत्तीच्या विरोधात ना काँग्रेस ना समाजवादी ना राष्ट्रवादी कोणत्याही पक्षाची हिंमत नाही, फक्त वंचित बहुजन आघाडी या प्रवृत्तीच्या विरोधात लढणार असं यावेळी आंबेडकरांनी सरकारवर टीका करताना म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सोलापुरात प्रचार सभा पार पडली। यावेळी बोलताना देशात 70 वर्ष शहरांकडे दुर्लक्ष झालं असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावर संयुक्त सभा पार पडणार। या सभेला वकील गुणरत्न सदावर्तेंनी विरोध केलाय। हायकोर्टाच्या जजमेंटला हवाला देत सदावर्तेंनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी एक व्हिडिओ अंबादास दानवेंकडून ट्विट करण्यात आलाय।
या व्हिडिओत गोवंश बंदी मोडा म्हटल्यानं खळबळ उडाली आहे. भाजपच्या हिंदुत्वाच्या दुटप्पी भूमिकेवर अंबादास दानवेंनी टीका केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. जालन्यात आजीमाजी खासदारांमध्ये जुंपली आहे. एका वर्षात खासदार कल्याण काळेंनी 4च विकास कामं करून दाखवली असं थेट चॅलेंज रावसाहेब दानवेंनी दिलंय. तर दानवेंना आत्मचिंतन करावं असा सल्ला काळेंनी दिलाय. एकनाथ शिंदेंवर टीका करून त्यांना डिस्टर्ब करणारं कोणाला जमलं नाही. काही लोकांना वयानुसार प्रॉब्लेम होत असतो असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांच्या टीकेला उत्तर दिलंय. तसंच गणेश नाईक ईडीचे ऑफिसर आहेत का असा सवालही यावेळी त्यांनी विचारलाय. अहिल्यानगरमध्ये पंकजा मुंडेंनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार केला. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना उत्तर दिले. मी पक्षासाठी काम करत असून जनतेकडून भरभरून प्रेम मिळत असल्याचं त्यांनी म्हटलंय. जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी हेल्मेट घालून अनोखा प्रचार केलाय. खराब रस्ता आणि पथदिव्यांची सुविधा उपलब्ध नसल्यानं निषेध व्यक्त करत हेल्मेट घालून प्रचार करण्यात आलाय. भांडूपमधील प्रभाग क्रमांक 114च्या शिवसेना उमेदवार राजुल पाटील यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. आदेश बांदेकरांनीही प्रचारात सहभाग घेतला. घरोघरी जाऊन त्यांनी राजुल पाटील यांचा प्रचार केला. सांगली महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांची काळ्या फिती लावून प्रचार केलाय. प्रचारादरम्यान भाजप दबावतंत्र करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सांगलीतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होतीये. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपचे बंडखोर उमेदवार शशिकांत जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी प्रभागासह शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तर तरुणांसाठी उद्योजक बनवण्याची संकल्पना मांडली. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप आमदार निरंजन डावखरे आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी उपस्थिती लावली. महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन करत महायुतीचे 3ही उमेदवार मोठ्या फरकानं विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. नंदुरबार नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची शिवसेनेच्या प्रथमेश चौधरी यांची निवड झाली आहे. भाजपच्या नीता मराठे यांचा पराभव करत प्रथमेश चौधरी यांनी उपनगराध्यक्षपदाची बाजी मारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार विजयकुमार देशमुखांची घरी भेट घेतली आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती देशमुख यांचे 30 डिसेंबर रोजी निधन झालेलं. दरम्यान देशमुख कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांनी सांत्वनपर भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. आता नितीन गडकरी चना पोहा विथ नितीनजी